नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांच्या अद्भुत दुनियेत. हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर खरं तर तत्वज्ञान आणि संस्कृतीचा एक प्रचंड मोठा खजिना आहे. आणि आज आपण या ज्ञानाच्या महासागरातून सहजपणे वाट काढता यावी यासाठी एक सोप्पा नकाशा बनवणार आहोत. पण मग प्रश्न पडतो की इतके सगळे ग्रंथ, वेद, उपनिषद, पुराणं, या सगळ्यांमध्ये नक्की मार्ग कसा शोधायचा? यांची रचना तरी कशी आहे, नाही का? चला तर मग आज हेच समजून घेऊया आणि यासाठी एक सोपी चौकट तयार करूया. हा बघा आपला आजचा रोड मॅप. आपण सुरुवात करणार आहोत ग्रंथांचे मुख्य प्रकार कोणते आहेत हे जाणून घेण्यापासून. मग वेदांचा पाया समजून घेऊ. त्यानंतर तत्वज्ञान, महाकाव्ये, पुराणे आणि सामाजिक नियमांवरचे ग्रंथ बघू. आणि शेवटी ज्ञान आणि भक्तीच्या मार्गांवर बोलू. तर बघा, हिंदू धर्मग्रंथांची विभागणी मुख्यत्वे 2 प्रकारांमध्ये केली जाते: श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे काय, तर जे ऐकलं गेलं आहे, म्हणजे थेट ईश्वरी ज्ञान. आणि स्मृती म्हणजे जे आठवणीत आहे, जे ऋषीमुनींनी लक्षात ठेवून पिढ्यानपिढ्या पुढे आणलं आहे. आणि हो, वेद हे श्रुती आहेत, म्हणूनच त्यांना अंतिम प्रमाण मानलं जातं. आता वळूया वेदांकडे. वेद म्हणजे सनातन धर्माचे मूळ आधारस्तंभ, सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात पवित्र ग्रंथ. असं समजा की हेच ते ज्ञानाचं मूळ उगमस्थान आहे, जिथून हिंदू धर्माची सगळी तत्व उगम पावली आहेत. एकूण 4 वेद आहेत. पहिला ऋग्वेद, ज्यात देवतांची स्तुती आहे. दुसरा यजुर्वेद, जो यज्ञ आणि पूजाविधींसाठीचे मंत्र देतो. तिसरा सामवेद, जो संगीतमय मंत्रांसाठी ओळखला जातो. आणि चौथा अथर्ववेद, जो आपल्या रोजच्या जीवनाशी, आरोग्याशी आणि अगदी तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेदाची रचना ही 4 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग म्हणजे संहिता, जिथे मूळ मंत्र किंवा सूक्त आहेत. मग येतात ब्राह्मण ग्रंथ, ज्यात यज्ञांचं सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. त्यानंतर आहेत आरण्यक, म्हणजे वनात जाऊन चिंतन करण्यासाठीचे ग्रंथ. आणि सगळ्यात शेवटी येतात उपनिषद. हा वेदांचा अंतिम आणि सगळ्यात गहन तत्वज्ञानाने भरलेला भाग आहे. म्हणूनच त्यांना वेदांत असंही म्हणतात. वेदांनंतर आता आपण अशा ग्रंथांकडे जाऊया जे एकीकडे गहन तत्वज्ञान सांगतात आणि दुसरीकडे रंजक कथांमधून आपल्याला आदर्श जीवन कसं जगायचं हे शिकवतात. इथे आपल्याला 2 वेगवेगळे प्रवाह दिसतायत. एका बाजूला आहेत उपनिषद. यांचं लक्ष पूर्णपणे आतल्या गोष्टींवर आहे. आत्मा काय आहे, ब्रह्म म्हणजे काय, मोक्ष कसा मिळवायचा, यासारख्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं इथे शोधली जातात. तर दुसऱ्या बाजूला आहेत इतिहास, म्हणजे आपली महाकाव्य. ही कथांच्या माध्यमातून धर्म म्हणजे काय आणि एक आदर्श आयुष्य कसं असावं हे आपल्याला दाखवून देतात. उदाहरणं द्यायची झाली तर उपनिषदांमध्ये ईश, केन, कठ यांसारखी अनेक महत्वाची उपनिषदं आहेत. आणि इतिहासाबद्दल बोलायचं तर रामायण आणि महाभारत ही 2 आपली महान महाकाव्य. आणि हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे. चला आता पुराणांच्या अद्भुत दुनियेत जाऊया. पुराण म्हणजे काय, तर ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, देवता, त्यांचे अवतार आणि मोठमोठ्या राजवंशांच्या कथा, या सगळ्याचा एक प्रचंड मोठा खजिनाच आहे तो. मुख्य महापुराणं किती आहेत माहितीये? तब्बल 18. आणि या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की हे साहित्य किती विशाल आणि समृद्ध असेल. या पुराणांमध्ये आपल्याला काय काय वाचायला मिळतं? तर ब्रह्मांडाची रचना कशी आहे, वेगवेगळ्या देवतांच्या कथा, राजांच्या वंशावळी आणि अनेक धार्मिक आख्यानं. यातली काही प्रसिद्ध उदाहरणं म्हणजे विष्णुपुराण, शिवपुराण आणि भागवत पुराण. आतापर्यंत आपण आध्यात्मिक आणि कथात्मक ग्रंथ पाहिले. आता आपण त्या ग्रंथांबद्दल बोलूया जे अधिक व्यावहारिक आहेत, म्हणजे जे सामाजिक सुसंवाद, कायदा, राज्यकारभार आणि तत्वज्ञानासाठी एक चौकट प्रदान करतात. इथे बघा, प्रत्येक विषयासाठी आपल्याला विशेष ग्रंथ दिसतात. जसं की मनुस्मृतीसारखे स्मृतिग्रंथ हे धर्म आणि सामाजिक नियमांविषयी सांगतात. कौटिल्याचा अर्थशास्त्र हे राज्य कसं चालवावं याबद्दलचं एक अप्रतिम पुस्तक आहे. पतंजलींचं योगसूत्र योगामागचं तत्वज्ञान मांडतं. तर न्याय आणि सांख्यसूत्र ही तर्कशास्त्र आणि विश्वाच्या स्वरूपासारख्या गहन विषयांवर लक्ष केंद्रित करतात. आणि आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हे ते ग्रंथ आहेत जे तत्वज्ञानाला भक्तीच्या रसाळ मार्गाशी जोडतात आणि जे आजही करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे ते श्रीमद भगवद्गीतेचं, जी तत्वज्ञान आणि भक्तीचा एक अद्भुत संगम आहे. मग आहे नारद भक्तिसूत्र, जे भक्तीचं स्वरूप अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगतं.
आणि तुलसीदासाने लिहिलेलं रामचरितमानस, जे श्रीराम भक्तीचा एक अजरामर महाकाव्य मानलं जातं. हे लक्षात घ्या की आज आपण या विशाल ज्ञानसागराची फक्त एक ओळख करून घेतली आहे, एक झलक पाहिली आहे. प्रत्येक ग्रंथावर खूप अधिक सविस्तरपणे बोलता येऊ शकतं, कारण यात शोधण्यासारखं अजून खूप काही आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला गहन तत्वज्ञान मिळतं, प्रेरणा देणाऱ्या कथा आहेत आणि भक्तीचे सोपे मार्गही आहेत. तर आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात यातलं कोणतं ज्ञान आपल्याला सगळ्यात जास्त उपयोगी पडू शकतं, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.